वाशी प्रभाग क्रमांक 16 का प्रतिनिधित्व करने वाले पूर्व नगर सेवक एवं भाजपा जिला उपाध्यक्ष शशिकांत राउत और पूर्व नगर सेविका सुनंदा राउत के नेतृत्व में गोल्डन सांस्कृतिक मित्र मंडल द्वारा गोल्डन चषक 2025 भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट का उत्साहपूर्ण आयोजन किया गया, जहां इस टूर्नामेंट का उद्घाटन पूर्व महापौर सागर नाइक के हाथों जोशो खरोश के साथ संपन्न हुआ। उद्घाटन अवसर पर पूर्व नगर सेवक प्रकाश मोरे, पूर्व नगर सेवक प्रभाकर भोयर, पूर्व नगर सेविका शिल्पा मोरे, समाज सेवक अजय वालुंज, समाज सेवक प्रफुल्ल भाई शाह, गोल्डन सांस्कृतिक मित्र मंडल के पदाधिकारी, सदस्यगण एवं बड़ी संख्या में खिलाड़ी उपस्थित थे। इस अवसर पर सागर नाइक के हाथों गोल्डन चषक 2025 का औपचारिक शुभारंभ कर उन्होंने टूर्नामेंट की आधिकारिक शुरुआत की। इस दौरान मान्यवरों ने उद्घाटन समारोह के दौरान खेल भावना, युवा सहभागिता और सामुदायिक एकता पर विशेष जोर दिया। गौरतलब है कि इस अंडरआर्म बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट में प्रभाग क्रमांक 16 की कुल 16 टीमों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया है। यह प्रतियोगिता स्थानीय खिलाड़ियों को अपनी प्रतिभा प्रदर्शित करने का एक महत्वपूर्ण मंच ही नहीं प्रदान कर रही, बल्कि स्वास्थ्य के प्रति जागरूकता का भी संदेश पहुंचा रही है। ह्या वार्डमध्ये गेली 8 ते 9 वर्ष झाला मी या ठिकाणी आपल्या क्रिकेटचे सामने ठेवतो। गार्डन छोटा असल्यामुळे प्रकाश झोतातील सामने ह्या ठिकाणी ठेवले जातात, छोटीशी जागा असल्यामुळे, परंतु अतिशय उत्तम असा ह्या ठिकाणी प्रतिसाद असतो। आणि आता ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेल्या 16 टीम आहेत आणि ह्या 16 टीम ज्या आहेत ह्याच्यामध्ये अत्यंत सांगायला आपल्याला आनंद होतो की आता हा नवीन वॉर्ड जो आमचा आहे तो वॉर्ड क्रमांक 16 नंबर आहे। त्याच्यामध्ये सेक्टर 28, 29, 14, 15, 16, 16A ह्या सर्व सेक्टर मधला हा वॉर्ड क्रमांक 16 असून त्यामध्ये 16 टीमने ह्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ह्या 16 टीम ज्या आहेत त्या आमच्याच प्रभागामधल्या आहेत। हे त्याच्यामधलं एक म्हणजे चांगलं सांगण्यासारखं हे आहे की उत्तम गोष्ट ही आहे की ह्या आमच्या वॉर्ड मधले हे लोक आहेत आणि गेली सांगितल्याप्रमाणे आपल्याला आम्ही गेली 10 वर्षापासून आम्ही ह्या ठिकाणी सामने भरवतो। अतिशय चांगला प्रतिसाद असतो, खेळाडू चांगल्या प्रकारचे ह्या ठिकाणून तयार झालेले आहेत आणि या क्षेत्रातील लोक आनंदाने ह्या ठिकाणी 2 दिवस खेळामध्ये सामील होतात। ह्या सगळ्यांचा सपोर्ट असतो आणि ह्यामध्ये आमचे मंत्री महोदय गणेशजी नाईक साहेब, गणेशजी आणि त्यांची पूर्ण नाईक फॅमिली या आमच्या ह्या क्षेत्रामध्ये प्रत्येक कामामध्येच त्यांचा सपोर्ट असतो आणि ह्या खेळामध्ये तर असतो, परंतु कामामध्ये अतिशय ह्या परिवाराचा आम्हाला सपोर्ट मिळतो। आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करायला आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याकडून साथ मिळते आणि त्याप्रमाणे आम्ही ह्या ठिकाणी काम करतो असं मला वाटतं। या ठिकाणी पहिलं पारितोषिक 51,000 रुपये आहे, दुसरं पारितोषिक 25,000 रुपये आहे आणि तिसरं पारितोषिक 15,000 रुपये आहे। उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असं ह्या पद्धतीनं ह्याचं विभाजन होणार आहे। त्या चांगल्या पद्धतीने खेळणाऱ्या खेळाडूला नक्कीच त्यांना बक्षीस मिळणार आहे। खेळाडूंना मी असं आवाहन करेल की आपण एकत्रतेने सगळ्यांनी मित्रत्व, सर्वांना एकमेकाला साथ देणे, आपली प्रकृती छानपैकी सांभाळणे आणि ह्या खेळामध्ये आपण आणखी उत्तम खेळून पुढे जाणे असं मी त्यांना माझ्यातर्फे बोलू शकतो। नवी नेटवर्क से बात करते हुए सागर नाइक ने इस आयोजन के लिए शशिकांत राउत की सराहना करते हुए कहा कि यह मंच युवाओं को एक मजबूत प्लेटफॉर्म देने में कामयाब रहेगा। गोल्डन सांस्कृतिक मित्र मंडळ द्वारा आयोजित गोल्डन चषक 2025 प्रकाश झोतातील अंडरआर्म स्पर्धा 9व वर्ष शशिकांतजी राऊत साहेब, सुनंदा राऊत मॅडम, शिल्पाजी मोरे मॅडम, प्रभाकर भोयर साहेब, आजीजी वाहन साहेब, विजयजी वाहन साहेब यांच्या माध्यमातून आणि सर्व त्यांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज ही भव्य अशी क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेला आहे आणि सर्व खेळाडूंनी यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेतलेला आहे आणि आता या ठिकाणी या क्रिकेटचं मनोरंजन देखील होणार आहे, त्याचबरोबर खेळाडू भावना या खेळाडूंमध्ये निर्माण होणार आहे। मी मनापासून अभिनंदन आयोजकांचं या माध्यमातून करतो। अतिशय सुरेख असं ग्राउंडची निर्मिती या आजच्या कार्यक्रमासाठी केलेली आहे आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी होईल अशी विश्वास आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।